भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन तर 12 वर्षांनंतर भारतानं पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं। अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। दुबईत रोहित सेनेनं तिरंगा फडकवल्यानंतर भारतातही क्रिकेटप्रेमींचा उत्साह। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुद्धा भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ट्विट करत अभिनंदन। या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता। अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। लोकसभेनंतर आपण विधानसभेत गाफील राहिलो, जागा वाटपातच लढत बसलो आणि आपण केलेलं काम दाखवायला कमी पडलो, उद्धव ठाकरेंचं विधान। प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे। नागपूर कृती समितीतर्फे मुधोजीराजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र। संभाजीराजेंचा अपमान केल्यानं अनिल परबांवर सुद्धा कारवाईची मागणी। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही, धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश धसांना इशारा। मुंडे कराडच्या सोबतीला कंटाळून आई परळीतनं नाथरला गेल्या, एका मुलाखतीत धसांनी केला होता दावा।